गावकीचा विचार करताना भावकीला विसरले. रोहित पवारांचा काका अजित पवारांना चिमटा, तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून आमदार झालात, अजित पवारांचं प्रत्युत्तर. महापालिकेतील परिवर्तन अटळ. पापाची हंडी आम्ही फोडली. दहीहंडी उत्सवातून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, तर महायुतीच विजयी हंडी फोडणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास. दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी देत रचला विश्वविक्रम. कोकण नगर पाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानेही लावले 10 थर. बगाटाणेमधील दहीहंडी सोहळ्यामध्ये गौतमी पाटील कडून भन्नाट डान्स सादरीकरण. गौतमीला बघण्यासाठी मोठी गर्दी. दहीहंडी उत्सवात कलाकारांची हजेरी. घाटकोपर, ठाणे, बोरिवलीत बॉलिवूडच्या कलाकारांनी वाढवला गोविंदांचा उत्साह, तर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या मराठीत शुभेच्छा. पुण्यात डीजे मुक्त दहीहंडी. पुनीत बालन ग्रुपकडून कसबा पेठेत दहीहंडीचं आयोजन. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक दहीहंडी. मुंबईच्या मानखुर्दमधील बालगोविंदा पथकातील 39 वर्षीय जगमोहन चौधरींचा मृत्यू. मुंबईत आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 30 गोविंदा जखमी. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस. वाशिम, जळगावमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस. सोलापुरात खरीपाची पिकं पाण्याखाली. आणि विवेक अग्निहोत्रींच्या द बंगाल फाईल्स चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगला कोलकात्यात राजकीय दबावामुळे बंदी. ही तर हुकुमशाही म्हणत अग्निहोत्रींचा तृणमूल सरकारवरती हल्लाबोल. नमस्कार, आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनची सुरुवात आपण एका राजकीय बातमीनं करूया. ही बातमी आहे काका पुतण्यांसंदर्भातली. काका आहेत अजित पवार, पुतणे अर्थातच रोहित पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये आज चांगली शाब्दिक जुगलबंदी रंगलेली होती. काका किसी से कम नहीं होता याचा चांगलाच अनुभव रोहित पवारांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच आला असेल. हा सामना रंगलेला राजकीय फटकेबाजीचा दोन्ही राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांमध्ये. एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह उद्घाटनाच्या निमित्तानं हे सगळे नेते एकाच मंचावर आले, आमने सामने आले. एका बाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार. मग नव्या दमाच्या रोहित पवारांनी T20च्या जोशात आपले काका अजित पवारांना एका पाठोपाठ एक शाब्दिक बाउन्सर्स टाकले. पण अजित पवार तुफान फॉर्ममध्ये होते आणि एका कसलेल्या बॅट्समन प्रमाणे या दोनही नेत्यांच्या म्हणजे रोहित पवार आणि जयंत पाटील दोघांच्याही बॉलिंगवरती त्यांनी तुफान फटकेबाजी केली. पण त्याची सुरुवात झाली खूप इंटरेस्टिंग मुद्द्यानं. हा मुद्दा होता गावकी आणि भावकीचा. तर रोहित पवारांनी बोलताना यावेळेला अजित पवारांचं गावकीकडे लक्ष आहे पण भावकीकडे नाही असा टोला लगावला. पण अजित पवारांनी सुद्धा पलटवार केला. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून. आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंद फितुरी झाली
तरी जे आहेत त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं हे एन.डी. पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलं. तर रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हटलं माझं भाषण ऐकायला नेमकी दोघं नाही आहेत. काका किसी से कम नहीं होता याचा चांगलाच अनुभव रोहित पवारांना शनिवारी आला असेल. हा सामना होता दोन्ही राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांमधला. एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हा सामना रंगला. एका बाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, तर दुसऱ्या बाजूला होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. मग काय, नव्या दमाच्या रोहित पवारांनी T20च्या जोशात आपले काका अजित पवारांसमोर एकामागे एक बाउन्सर्सचा मारा केला. अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत, फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते. चंद्रकांत दादा इथं आहेत, कधी बॅटिंग करतात कधी बॉलिंग करतात. दुसरीकडे होते जयंत पाटलांसारखे अत्यंत मुरब्बी आणि खास ठेवणीतल्या शब्दांच्या गुगलीनं समोरच्याला बाद करणारे राजकीय नेते. जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात आणि कधी कधी बॉल हातातच असतो पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली. बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत. पण त्यांच्या समोर होते नमस्कार. पहिल्याच बॉलपासनं स्टान्स घेतलेले अजितदादांसारखे तुफान फटकेबाजी करणारे नेते. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. मग काय, या अराजकीय मंचावरती जोरदार फटकेबाजी झाली. या राजकीय फटकेबाजीचे मॅन ऑफ द मॅच ठरले अर्थातच अजित पवार. जयंत पाटील आणि रोहित पवारांच्या फिरक्यांना त्यांनी चांगलंच टोलावून लावलं. रोहित पवारांनी आपल्या काकांना गावकी आणि भावकीची आठवण करून दिली, पण अजितदादांनी पुतणे रोहित पवारांना गपगार करत राजकीय मैदानाचे सिकंदर आपणच असल्याचं दाखवून दिलं. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजितदादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. रोहित पवारांनी या संस्थेसाठी आर्थिक मदतीची घोषणा करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक फिल्डिंग लावली. कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते. त्यामुळे आता चंद्रकांत दादा आणि अजित दादा नेमकी मदत किती करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागून राहिलेलं. पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समन प्रमाणे रोहित पवारांचा हा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलावला. माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. मी खूप मोठा नाही पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय, 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे?
मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी 1 पूज्य वाढवावं आणि मी अजून 1 पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा 1 पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून 1 पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून 1 पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. एक सेवा म्हणून एकीकडे रोहित पवारांनी शाब्दिक यॉर्कर टाकले तर दुसऱ्या बाजूनं जयंत पाटलांनी फिरकीचा मारा केला. पण अजितदादा फुल फॉर्मात होते. त्यांनी जयंत पाटलांच्या फिरकीचा मारा सपशेल परतावून लावला. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंद फितुरी झाली तरी जे आहेत त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे. आणि त्यामुळे मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. अरे म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं. ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे. कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. वाळव्यातल्या कार्यक्रमात मनमोकळे आणि मोकळे ढाकळे अजितदादा दिसले. त्यामुळे फक्त मंचावरचे राजकीय नेते नाहीत तर कार्यकर्ते सुद्धा दादांच्या मिश्किल टोमण्यांपासून वाचू शकले नाहीत. मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. राज्याच्या राजकारणात पवार घराणं वजनदार आणि प्रभावशाली घराणं मानलं जातं. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादा आणि रोहित पवारांमध्ये रंगलेली जुगलबंदी ही महाराष्ट्रासाठी काही नवी नाहीये आणि त्याचीच एक झलक शनिवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.